आज कुठे जरा पावसाने सूट दिली म्हटलं आणि बाहेर फिरत होती. इतकं छान वेदर झालं होतं, हवाही छान सुटली होती, आभाळाचं वातावरण झालं होतं, पण पावसाची शक्यता जरा कमीच वाटत होती. म्हणून बाहेर कुठे जरा चकरा मारायला लागली आणि लगेच आभाळ दाटून आलं होतं. हवा तर एवढी नंतर सुटायला लागली होती की बस, मग मी लगेच घरात चालली आली. पण आभाळ गरजण्याचंही चालू झालं होतं आणि हवाही सुटत होती. आमच्याकडे तर बिनमौसम बरसात तर खूपच चालू झाली आहे. अमरावतीमध्ये कधी पाऊस येईल याची काहीच गॅरंटी नाही. आजही पाऊस आला होता. वातावरण सगळं थंडगार करून ठेवलं होतं आणि बराच वेळपर्यंत पाऊस चालला. आधी तर लाईट पण गेली, पण आज पटकन आली, नशीब. लगेच ते असं वातावरण झालं का मग काय पोटातले कावळे ओरडायला लागतात. म्हणून बाहेर निघालो. आज तर बाहेर थोडं सामानही यांना घ्यायचं होतं, त्याही निमित्तानं बाहेर निघणंच होतं, तर त्यांच्यासोबत मीही निघाले. बाहेर निघाल्यानंतर थोडा थोडा बारीक बारीक पाऊस चालूच होता. अशा पावसात तसं तर घरी राहायला जातच नाही, म्हणून बाहेर त्यांना सामान घेतलं आणि आम्ही निघालो होतो पावभाजी खायसाठी. मला जी पावभाजी आवडते ती कठोळ नाक्यावरची आहे. अमरावतीमध्ये कुठली पावभाजी फेमस आहे मला कमेंट करून सांगा. तिथं गेलो, काही वेट करायची गरजच नाही पडली. गेल्या गेल्या छान गरम गरम पावभाजी हजरच होती. गेल्यानंतर छान पावभाजी वगैरे एन्जॉय केली. तुम्हीही माझी व्हिडिओ एन्जॉय करतच असाल आणि जर करत असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा जे क्वेश्चन मी तुम्हाला विचारते. मला पावभाजी नक्की कमेंट करा की अमरावतीमधली कुठली फेमस आहे आणि तुम्हाला कुठली आवडते. मी तर शिवशक्तीची खाल्ली होती, पावभाजी खाल्ली आणि लगेच आम्ही घरी परतलो. असं